नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण ना थोडेसे वेगळे म्हणजेच ओव्याच्या पानांचे भजी बनवूया. सगळीकडे बनतच असतील, पण माझ्याकडे खास बनत आहेत कारण की ना मला ते फार आवडतात, कुरकुरीत अगदी. आणि छान त्याला अशी मस्त ओव्याची चव येते. आणि पावसाळ्यासाठी खास माझ्यासाठी खास कारण की ना माझ्या ह्या दारातच बागेमधले हे ओव्याची पानं मी खास अगदी ताजी ताजी कुडून आणली होती मस्त. आणि इतका सुंदर सुगंध येतो ना ह्या पानांना ओव्याची. हे सुकवलं ना की म्हणतात की ह्याच्यापासून ऑरिगॅनो बनतं. तर मग मी एकदा करून बघणार आहे आणि त्याची रेसिपी नक्की शेअर करेन. पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत. डाळीचं पीठ छान चाळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालूया, हळद घालूया थोडीशी, धणाजिरा पावडर, थोडीशी आमचूर पावडर, मीठ घालूया चवीपुरता आणि छान हे मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या मोडत मोडत थोडंसं लाल तिखट घातलं आहे चवीपुरता आणि छान मिक्स करून घेऊया. हे बघा, अशी रिबन कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. एक एक पान आपण उचलून त्याच्यामध्ये बुडवून आपण गरम तेलामध्ये छान असे खरपूस आलटून पालटून मस्त तळून घेऊया. छान गोल्डन रंगाचे बघा सगळे भजी किती मस्त कुरकुरीत आणि टम्म फुगलेले आहेत असे मस्तपैकी. इतके छान लागतात ना, नक्की करून बघा. ह्याला ना चटणीची वगैरे काही गरज नसते कारण त्यालाच एक छान असा ओव्याचा असा तिखटपणा असतो. याच्याबरोबर ना मी साध्या आपल्या हिरव्या मिरच्या असतात ना कोवळ्या पोपटी रंगाच्या, त्याच उरलेल्या पिठामध्ये तळून काढल्या. त्या ओव्याच्या पानाबरोबर मस्त ह्या पण अगदी छान चवीला मिरच्या छोट्या छोट्या छान लागत होत्या. मजा आली खायला. थोडी लसणाची चटणी बुरबुरवली आणि मस्त ह्याच्याबरोबर चहा. अतिशय मस्त नाश्ता असा. चला, माझी अशी सोपी रेसिपी आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.